मला तर तुमचं काही समजायला नाही येऊन राहिलं बाबा. तुम्हाला मी सोकारीला ठेवलं का झोपा काढायला ठेवलं? मी सोकारी करता की नाही? तर एवढा मोठा चना खाऊन टाकला रुयाईनं. तुम्ही काय करू राहिले ते काय माहित? काय करू राहिले तुम्ही? एवढा मोठा चना खाल्ला रुयाईनं काय करू राहिले तवा? काय झोपा काढून राहिले ते काय? झोपा काढायचे पैसे देऊन राहिले का मी तुम्हाला सोकारीचे? काय करून काय राहिले म्हटलं तुम्ही तवा? सोकारीच करून राहिलं तर बोला नाही पाटील. आम्ही काय झोपलो होतं का? एखादा म्हणा चेस रुई तर आम्ही किती हाकलणार आहे? तरी पण आम्ही जोर लावला रप्पा हाकलले. जास्त वेळी नाही लावला, लवकर हाकलले दिले. पण तरी पण जरासं चना खाल्ला लागते ना. आता त्याच्यामध्ये आमची गलती आहे का बा? तुम्ही सांगा आमची गलती आहे का? गलती तुमची नाही आहे का माही आहे बाबा? आम्ही तुम्हाला सोकार काय ठेवलं का? आपल्यावर धनार घुसला नाही पाहिजे, चना खाल्ला नाही पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला सोकार ठेवलं तरी पण ते रुई घुसले म्हणते एवढा मोठा चना खाऊन टाकला. तुम्ही काय झोपा काढून राहिले होते का? तुम्हाला झोपा काढायचे पैसे देऊन राहिलो का मी? सांगा मला. तुम्हाला सोकारीचे पैसे देऊन राहिलो, दोघाला सोकारी ठेवलं तरी पण ते रुई घुसून राहिले, एवढाला चना खाऊन राहिले. कोण्या कामात सोकारी मग तुम्ही? खाव शिवलाल कोण्या कामाची म्हटलं? कोण्या कामाची म्हणजे बोला नाही पाटील. आम्ही काय आमचं काम करून राहिलो का? एखादा म्हणा चेस रुई आणि आम्ही तरी काय करणार आहे? किती काय करणार आहे तुम्ही सांगा ना. एखादा मनात आले ना ते मग अचानक आले आणि बस खालेच झुडून गेले. तरी पण आम्ही लवकर साकडले मग. हो ना मला नाही पाटील, खरंच ना खरंच सांगू राहिलो मग. एखादा मला चालायचे रुई ते कमी नव्हते, चांगला चेस रुई होते. मग एवढ्या रुई आम्ही तरी काय करणार आहे तुम्ही सांगा ना. काय करणार आहे आम्ही? बरं जाऊ दे बाबा, एक खेप झाला आता. पण पुढच्या पासून लक्षात ठेवता, चांगली सोकारी करता. नाही तर मग मला लाईना पाटलांनी सांगितलं नाही. एकच जणार आता घुसलं नाही पाहिजे. झोपावून मोप काढायचं नाही. इथं बस उभंच राहा काडी घेऊन. काय म्हटलं? हो ना मला नाही पाटील, तसं आम्ही झोपतच नाही ना. इथं बास टाकतो ना, बसून राहायचं. जनावर बाजूच राहायचं इकडं तिकडं. आम्ही काय झोपा काढतो बा? सोकारीच करतो ना. इमानदारी सोकारी करू तुमची बघ. माहित पडतं ना आता किती इमानदारीने सोकारी करताना काय. तर एक जरी जनार घुसला का सांगतो तुम्हाला मग. आता हे काय नवीन आहे मला नाही पाटील तुमचं? एक जरी जनावर घुसलं तर आम्हाला सांगता म्हणता. अरे जनावर का आम्हाला सांगून येते का? आता संध्याकाळी जनावर कुठून येते काय येते? आम्ही कुठे लक्ष ठेवा? कुठे लक्ष ठेवा म्हटलं? एक काम करा बाबा, आम्ही सोकारी मोकारी करत नाही. जाऊ तिकडे चुल्यात. आमचे जेवढे पैसे झाले तेवढ्या दिवसाचे पैसे देऊन द्या. तुम्ही एकदमच करून राहिले आता. एक जनावर घुसलं पाहिजे सांगतो ना असं तसं. त्यापेक्षा करतच नाही आम्ही सोकारी मोकारी जाऊ तिकडं. हो बरोबर आहे झिमवर. तू एक जरी जनावर घुसलं तर लाईने पाटील आपल्याला सांगतो म्हणते. मग कुठे ते सोकारी मोकारी करायला पुरते? जाऊ द्या लाईने पाटील. ते सोकारी मोकारी दुसरा माणूस पाहून घ्या तुम्ही एखादा. आम्ही काय सोकारी करत नाही. तुम्ही एक जरी जनावर घुसलं सांगतो ना असं तसं. त्याच्यापेक्षा म्हटलं दोन माणसं पाहून घ्या अजून. त्याला सांगून दिले काले. आम्हाला काय ते पैसे देऊन द्या, जेवढे झाले तेवढे मोकळे करून टाका आम्हाला. असं आता दुसरे माणसं पाहू नाही आणि तुम्हाला मोकळे करून देऊ. आता भेटते मला बघता दुसरे माणसं. पहिले काय मग मार तमतम करू मला सांगा. पहिले काय तमतम करू राहिले ते मग. आता आम्हाला काय माहित लाईने पडेल तुमचं काम असं आहे म्हणून. जनावराला काय आम्ही हाका मारतो का? ये रे जनावरांना खाली इच्छा ना. आम्ही म्हणतो का अरे ते जनावर आले ते एखादा म्हणून खाली भिडले. आमची काही गलती का त्याच्यामध्ये? तुम्हाला सांगू राहिले तुम्ही ऐकून राहिले बा. तुम्ही म्हणता आता एक जरी जनावर घुसलं तर मग सांगतो असं तसं. त्याच्यापेक्षा जाऊ द्या बा दुसरं सोकारी पाहून घ्या तुम्ही. आता कुठे भेटतं सोकारी? भेटले असते ठेवले असते, काढून टाकलं असतं तुम्हाला. पण आता काय करता, भेटत नाही ना. मग पण ठेवा तुम्हालाच लागते. बरं जाऊ दे बाबा, पण पुढच्या पासून लक्ष ठेवता. जाऊ दे जे झालं ते झालं. आता शिवलाल भाऊ पुढच्या पासून लक्ष ठेवता म्हटलं. जरा चांगली सोकारी करायची. जा झाला ना तुमचा टाइम जा. बरं ठीक आहे, चला येतो मग. झाला आमचा टाइम. जातो मग लाईने पाटील आम्ही. जा पाहिजे लवकर येता. पण संध्याकाळी सोका दिले 5:30 वाजता हजर झाले पाहिजे. मला तिकडे मग ढोरे गिरे बांधायला जावं लागते. लवकर येतो 5:30 वाजता. हो येतो 5:30 वाजता येतो. हो ना, आपल्याला समोर आला तर एक जरी जनावर घुसलं तर असं तसं. दुसऱ्या माणसं पाहून घे म्हटलं सोका दिले तर कसा आला बरोबर लाईनवर? कसा आला लाईनवर? या ना जरा शिवलाल आता भेटते का सोकारी द्यायला? तर झाबऱ्याचा आवाज दिला त्याला आपण पहिले झोडून टाकलं ते वाघाचे कपडे घालून. तर वाघाची जागा येतच ना, सोकारीच नाही करत. मग नाही का मग कोणा सोकारी कोणीच नाही म्हणून त्याला ठेवणंच आहे आपल्याला. थांब ना म्हणा लाईन पडले. आज तर आपण कमीच चना गायब केला. उद्या चांगला डबल न करू. आज रुई आलते ना, उद्या हरण आणू आपण. चांगले 70-80 हरण आलते म्हणा. काय करू म्हणा, खाल्ला त्यांच्यानं. माय पण उद्या करता का शिवलाल भाऊ? अजून पाटलाला माहित घेत पडलं दे ना आपल्याला बत्ती. आजचे पैसे किती आले चण्याचे? किती आले शिवलाल भाऊ? काय आले रे 500 रुपये. थोडासा चना होता तो, एक थैली. मग नाही का तोही म्हणे काही मोजायला पुरत नाही म्हणे. एक थैलीच आहे म्हणे. तो म्हणे 500 रुपये होती म्हणे. मी म्हटलं देऊन द्या बा 500 खरं नाही. जाऊ द्या ना, तेच कुठून येते 250 आपल्याला मस्त नाही. जमू द्या ना 250 सोकारी चालला. उद्या पण उद्या नाही करू आपण. घे माझा 4-5 दिवसानंतर करू मस्त. उद्या जर करी तर पाटला लाईट लागून जाईल ना. काही नाही लागत लाईट ना फाईट. पाहून घेऊ पुढच्या पुढं. सांगू दिले आज कसा गेम दिला देईल. रुई आलते असं आलतं, चैस रुई आलते ना असं तसं. उद्या सांगून ते हरण आलते हे आलतं ते आलतं. ठेवा म्हणा सोकारी काढून टाका. आमचे पैसे आम्हाला देऊन द्या. जाऊ द्या तिकडे मोकळ करा म्हणा आम्हाला. तरी पण उद्या आपण चांगला घोल करू. 1000 वाचली पाहिजे असा घोल करू. आता 250 उद्या 1000 सोकारी पैसे अलग. आपल्याला काढले तरी आपल्याला कोणता गम आहे? तू सांग कोणता गम आहे आपल्याला? आपले पैसे निघूनच राहिले. हो ते बरोबर आहे म्हणा शिवलाल हो. इकडून नाही इकडून आपले पैसे येऊन राहिले. पण मला असं वाटतं बा माहित घेत पडलं तर फालतू झगडा भांडण्याची पायी घरावर गोटी म्हणून मोर आला बा तुम्हाला. काय माहित पडणार अरे संध्याकाळचं? काही माहित नाही पडत. आपण संध्याकाळीच घोल करू आलो ना. सकाळीच मी चाललो जाईन. आज कसा गेलो सकाळी चना घेऊन दलाली मध्ये, तसा उद्या चाललं जाईल. कोणाला काही माहित नाही पडत ना, माहित नाही पडत, काहीच नाही पडत. हो बरं पाहू मग संध्याकाळी काय करायचं आणि काय नाही. चला आता घराकडं. चाल बा चाल. फोन आला रे बा. हॅलो, मी बोलता गणपतराव चंपतराव पाटील.
अरे हो ना बा, माहित आहे ना मला, स्वतःच्या पुराचा नंबर शेव नाही वाटते तुमच्याजवळ. मला सांगून राहिले तर. अरे तू आहे का? मला का माहित तू आहे म्हणून? बोल बोल, काय म्हणतो? अजी आपल्या घरातला चना खाल्ला रुई आहे ना. संध्याकाळी 30-40 रुई आली ते म्हणते. चांगला खाल्ला काही ना अगं बघाय. हा, रुईनं आपल्या घरातला चना खाल्ला? हो रुई खाल्ला ना, काल संध्याकाळी आलते म्हणते ते लेकाचे. अजून कुठून आल्या काय आल्या काय म्हटलं काय पत्ता नाही. अरे सोकारी आहे ना, सोकारी काय करू राहिले होते? 2-2 सोकारी आहे ना, लेकाचे काय झोपले होते का? रुई आले, रुईनं चना खाल्ला, हे काय झोपले होते का सोकारी? नाही हेही होते ना, सोकारीच करून राहिले ते म्हणते. ते रुई का झालं अचानक म्हणजे एका दमानात आले आणि बस खायलाच भिडले म्हणते. तरी पण याला लवकर साकलले म्हणून बरं झालं, नाही तर लय मोठा खाते म्हणते अजून. असं का? तरी पण किती खाल्ला रे चना? हा, खाल्ला का? लय मोठा खाल्ला का? लय नाही पण थोडाफार खाल्ला बा. येऊन पाहा वावरामध्ये, या वावरामध्ये या पाहिले. बरं बरं, थांब येऊन राहिलो. काऊन काय झालं बाबा ते? अरे काल संध्याकाळी रुई घुसले होते म्हणते वावरामध्ये, चना खाल्ला लेकाय ना, रुई आहे ना, मग नाही तर का? काय नुकसानच नुकसान आहे बाबा, काय करावं काही समजत नाही लेकाचं. आता काय पण थोकाली आहे तुमच्यावाला म्हणजे 2-2 थोकाली आहे ना. आता झुम्मला चिवले आहे. हा दोघं जण अजूनही ते लुई घुसले वाला म्हणजे. हो ना, मी नाही तेच म्हटलं ना, 2-2 सोकारी आहे, हे लेकाचे काय झोपा काढून राहिले का? काय माहित काय सोकारी करते का काय करते काय माहित बा. यायचं काय माहित मध्ये. म्हणा चाल जाऊन पाहिजे वावरामध्ये किती चना खाल्ला काय खाल्ला येतो पाहू. थांब ना, त्या वावरातल्या सोकारी तर इकडे येऊन राहिले. आता कोणता झुमवर आणि शिवल्या. हा, थांब विचारून त्याले माय तिकडे चना खाल्ला आणि इकडे काय करून राहिले. त्याला काय करावं लागते काय त्याच्या कोणतं घरचं चाललं, मस्त झोपा काढून राहिले असं, तिकडे घुसला रुई आणि खाल्ला चना. सांगून राहिले 30-40 रुई घुसले ना, असं तसं एखादा रुई घुसला असं. थांब ना, येऊ दे त्याला विचारून ना किती रुई होते ना काय होते. जरासं म्हटलं वावरात पाहिजे तू. हो, माती म्हणते हा, उर्याच्या पायाचे निशाणच उमटले राहते. तिथं किती रुई होते काय होते माहितच पडते. 30-40 रुई होते का 1-2 रुई होते हा माहितच पडते. हो, तिथं पाहायचं जरा वावरात गेल्यावर. हो, ते तर पाहतोच मी, पण आता हे दोघं जण आली गेली विचारतो ना. आवीनला काय झोपा काढते का सोकारी करते काय करते विचारतो ना दोघायला पहिले. किती रुई आलते रे शिवलाल वावरात? हा, किती चना खाल्ला? आणि मग आम्ही तुम्ही काय झोपा काढून राहिले दोघे जण? हा, 2-2 सोकारी या का झोपा काढून राहिले का तुम्ही? मागून फोन लागले वाटते बा. ओलायने पटलान लावली इकडे बुड्या गिड्याला फोन लावला वाटते त्याच्याला. सांगितलं मोठ्या पाटलाले. नाही ना बा पाटील, आम्ही काय झोपा काढून राहिलो होतो? आम्ही सोकारीच करून राहिलो होतो. नाही तर का एखादा म्हणते 40 रुई आले तर आम्ही काय करणार आहे बा? काय करणार आहे? किती खाकलणार आहे आम्ही? 40 लुई? हा, मागून खुकून आले बा चिवला. 40 लुई एका दमानं. नाही तर बा कंदीला पाहिजे 40 रुई होते. आम्ही तरी कसं हाकला तुम्हीच विचार करा ना. तरी पण आम्ही धावत पहिलं हाकलले जाईल, लवकर हाकलले. जास्त वेळ तेल टिकून येतं, जास्त वेळातून राहिलेच ना, झाले चांगलाच चना खाल्ला असता. मग नाही का आम्ही लपोरपा धावलं, रपकानं तेल हाकललं, जास्त वेळेने लावला बाबा. असं का? तरी पण चना खाल्ला ते नाही? थोडासा चना खाल्लाच होता ते ना. आम्ही तरी काय करा, आम्ही लवकर हाकलले ना. मग जिजान मेहनत केली दिली हाकलण्यामध्ये. 2 वेळा पडलं म्हटलं. मग असं का पडलंही नाही? बरं थांब येतो मी वावरातून पाहून किती खाल्ला काय खाल्ला तर. हो, सांगतो मग तुले. हो या पाहून या. तसं जास्त चना नाही खाल्ला ते ना. आम्ही ना खाऊच नाही दिला, आम्ही तसं धावलं त्याच्या मागं. मग नाही खाऊच नाही दिला, जास्त तेल टिकूच नाही दिलं वावरामध्ये. पण ते लय रुई होते ना त्याच्याने ते ना थोडाफार खाल्ला बा. जास्त नाही खाल्ला पण. बरं मी येतो ना पाहून आता. हो, चाललो वावरात मी आता येतो पाहून किती खाल्ला काय खाल्ला. हो, दुसरं सोकारी पाला का तर काय मग तुमच्या रुईने हाकल नव्हत. हो, 40 रुई आलते म्हणजे 40. हो, 40 आलते का किती आलते आता सगळा पताच लावून येतो ना मी. हो या ना पाटील, पण या तुम्ही पाहून या. भरोसा नसन तर आम्हाला सोकारीहून काढून टाका बा. जबरदस्तीने या तुम्ही, दुसरा सोकारी ठेवू शकता. आमचे काय पैसे झाले ते आम्हाला देऊन द्या. हा, आम्हाला मोकळा करून टाका. ते आम्ही लाईना पाटाला तेच सांगितलं, तिने आम्हाला तसेच म्हणे. त्याला आम्ही तेच सांगितलं, तुम्ही तसेच म्हणून राहिले, तुम्हाला तेच सांगून राहिलो. हो, आम्हाला काढून टाका बा सोकारून, जबरदस्तीने या. दुसरा सोकारी पण घ्या कोणते पा. हो, बरं ठीक आहे सांगतो संध्याकाळी तुम्हाला. सांगा ना बा, नाही म्हणसान तर नाही येत. काय कामं आहे नाही का लागन तेवढे कामं पडले. मग सोकारी करा वरून लगायचे ऐकत नाही. यायला असं वाटतं आपण कुठंच बुडवायला झोपाच काढून राहिलो. असं वाटतं झुमर यायले. पण आपण किती इमानदारीनं सोकारी गेली काही गेली, यायला लेकर आपली कदर नाही आहे. हे म्हणते काय झोपाच काढून राहिले तुम्ही. मी शिवलाल होतो वजन खतरनाक ऍक्टिंग करते बाबा. आगावर तर अजिबात येऊन येते. मी चला आम्ही गायब केला, पण असं म्हणते का आम्ही ना इमानदारी सोकारी गेली. कोणाला काही माहित पडून नाही जात. वजन खतरनाक ऍक्टिंग करते बा. मला शिवलाल बोले काय लेकर हो, पैसे घेताना थोकाली नाही कळत. हा, थोकाली कळत दाना जलाची खाता कला तर खाता होते तुमचं काय होते. हा, तेच ते वावला तर. हा, काही लेखाचे थोकाल नाही कळत ना काही नाही कळत. एवढा मोठा त्यांना खाऊन चालला म्हणते लेखांचा लुया ना. हा, तुम्ही काय धोपा काढला का बे? हा, धोपा काढला तुम्ही. मी काय तुम्हाला त्याच्यातलं खर्च हे माहित नाही आहे. हा, तुम्ही गेले मंदा टेंबे मारून राहिले. हा, आम्ही जाणे ते लाईने पाटील जाणे मोठे पाटील जाणे. हा, आम्ही जाणे म्हटलं आम्ही काही करू. हो, तुम्हाला बोलायचा अधिकार नाही आहे. हो, तुमचा वावरातला चना खाल्ला का? हा, तुमच्या वावरातला चना खाल्ला का म्हटलं. हा, तुम्ही काय मंदा टेंबे मारून राहिले. मग घे मोठी चबोऱ्या कंदिलले मंदात करायची. घे आता. हो, काय राहिलं? हा, 4 चौघामध्ये दिल्लीना उतरून ठेवून. हा, घे आता. 40 रुई आलते म्हणते आणि ते एका रुयाचे पाय ना दिसून राहिले. लेकाचे रुयाले पाय नव्हते का लेकाचे हवेत आलते. हे लेकाचा काही समजून राहिले गणित काय तर. 40 रुई आलते म्हणजे ते एकाही रुयाचा पाय नाही. काय मॅटर आहे हे काय माहित.
म्हणजे बाबा इथं रुई आलते नाही का मग हा काजी बाबा रुई आलते नाही मग इथं एकही रुई नाही आला रुई जर आले असते ना त्याच्या पायाची निशाण उमटली असती इथं हो इथे एकही निशाण नाही दिसून राहिला कोण्याच जनावरचा नाही दिसून राहिला रुई काय कुत्र्याचा नाही दिसून राहिला का कायचाच नाही असं काय ते शिवलाल भाऊ झुंबर भाऊ म्हणे 40 रुई आलते म्हणे आम्हाला हाकाला नाही सुधारलं म्हणे एवढं रुई होते म्हणे म्हणून जरासा चना खाल्ला म्हणे आम्ही म्हणजे काय येईना गाप केला का मग हा कोण्या जनावरचं निशाण नाही दिसून राहिलं तिथं मग काय येईना गाप केला का काजी बाबा मला तर तसंच वाटून राहिला आता हो येईनच गायब केला वाटते हो तसंच वाटून राहिला तू एक काम कर शेडीला फोन ला झाबरूला फोन ला तू झाबरू हो झाबरू लाव पण झाबरू लावू शकते याचा पत्ता हो चना कोणा गायब केला काय केला माझ्या भिनला मोठा चना गायब केला नाही बाबा हा रुई आले नाही म्हणता तुम्ही एका जनावर निशाण दिसून नाही राहिलं म्हणता मग चना गायब केला कोण हे सांगून राहिले का 40 रुई आलते मग खरी कोणाचं आणि खोटं कोणाचं काही बाबा हो तू झाबरूला फोन ला हो झाबरू शेडीला फोन लाव तू आणि बस मग पत्ताच लावतो लाव तू त्याला फोन ला फक्त बरं लावतो हॅलो झाबरू मी बोलून राहिलो लायने पाटील बोलू राहिलो म्हटलं रायना पाटील आहे का बोला काय म्हणता बा कसं काम काढलं बा झबरूकडं हा बोला अरे तुझेच काम आहे झबरू आता लवकर सीआयडीला घेऊन ये बा तू आपल्या वारातला चना गायब झालाय आपला चनाचा वार नाही का त्याच्यातला चना गायब झालाय शिवलाल होणं झुंबर भाऊचं सोकारी हो ते म्हणते संध्याकाळी रुई आले ते म्हणजे 40 रुई आणि इथे एका रुयाचा निशाण नाही दिसून राहिला पायाचा हो रुयाच्या पायाचं निशाण तर नाही पण एकाच जनावरचा पायाचं निशाण नाही आहे एवढा मोठा चना गायब झाला कसा म्हणून आता लवकर तुझी सीआयडी घेऊन ये आणि लवकर पत्ता लाव बाबा एवढा मोठा चना गायब झालाय कोणा गायब केला काय केला ते म्हणते रुई आले ते म्हणजे 40 रुई आणि इथे एकाही रुईचा पायाचं निशाण नाही आहे हो ये लवकर हो लायना पाटील येतो बाद येतो काय झालं बा झबरू हा लायना पाटलाच्या वारात काय झालं अरे त्याच्या वारा म्हणलं चना गायब झाला म्हणते आणि शिवलाल हुन झुंबरपूर सोकारी होते ना ते सांगून राहिले म्हणजे का 40 रुई आलते पण तिथे एकाही रुयाचा पायाचा निशाण नाही दिसून राहिला म्हणते मग चना गायब झाला कसा हो आता ह्या विषय पडला तर म्हणून आपल्याला ते ना आपली सीआयडीची टीम घेऊन बोलावला हो चला लवकर आता हो काय आता मेळ लावते याचा चला मित्रांनो आजचा पाठ आपला इथपर्यंतच आहे बाकी आपली सीआयडीची प्रोसेसिंग हा उद्या होणार आहे हो तर उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चला तर भेटून पुढच्या व्हिडिओ राम राम